मोठं योगदान आहे। धनगर समाज ही राज्यकर्ती जात आहे आणि त्या राज्यकर्त्या जातीला आज तुमच्याकडे भीक मागण्याची पाळी तुम्हीच आणलेली आहे। परंतु आज आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत, परंतु निश्चितच धनगर समाज लढवय आहे आणि एसटीचं आरक्षण धनगर समाजाच्या लढा देऊन मुक्ती संग्राम होऊन मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये सामील झाला आणि सगळ्यात जास्त दुःख कुणावर आलंय ते मराठवाड्यावर आलंय। फक्त त्या मराठवाड्याला काही दिलं जात नाही। मराठवाड्याचा नेता सुद्धा मोठा होऊ दिला जात नाही। अरे मग एवढं होऊन तुम्ही आम्हाला करताय कशासाठी? तुमच्या सत्रांच्या उचलण्यासाठी। परंतु त्याप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम झाला त्या धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशाने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं आणि वडवणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये समाज बांधवाच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि सरकारला एकच इशारा आहे, जर का धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर सरकारला सत्तेतून खाली घेतल्याशिवाय या राज्यातला धनगर समाज शांत बसणार नाही। जे चक्काजाम आंदोलन होतं त्या चक्काजाम आंदोलनाला सगळं धनगर समाजाला सगळं मराठा समाजाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। तसेच सरकारला एक इशारा देतो की लवकरात लवकर दीपक भाऊ बोराडे यांचे उपोषण हे थांबले पाहिजे व धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर वाटप करण्यात आले पाहिजे।